असताना आज जयसिंगपूरमध्ये मी शिरोळ तालुका विकास आघाडीचा अध्यक्ष म्हणून आणि माजी नगरसेवक म्हणून या ठिकाणी जयसिंगपूरमधली वार्ड क्रमांक 7मध्ये माझी मिसेस अनिता अशोक कोळेकर व संतोष बाबूराव जाधव आणि नगराध्यक्ष पदासाठी सुदर्शन कदम हे 3 उमेदवार त्या वार्डाचे आणि त्या तिघांची चिन्ह हे कबशी आहे. आणि जयसिंगपूरमध्ये एकंदरीत ह्या गेल्या माझी मिसेस खरं तर 3 वेळा निवडून आली ती जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये. मी 5 वर्ष नगरसेवक म्हणून होतो. पण गेल्या 5 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये खरं तर अंडरग्राऊंडची गटर झाली. ते आमच्या लक्ष्मी पार्कमधला जो भाग आहे ते गेले 8 महिने ते लोक खरं तर पावसातनं अनेक लोक तिथं पडले, अनेक लोकांचे पाय मोडले, अनेक लोकांच्या गाड्यांचे ॲक्सिडेंट झाले. अशा पद्धतीनं जयसिंगपूर शहराचा विकास हा लोकांनी मागच्या वेळी त्यांनी जे वचननामा दिला त्याचा खरं तर विकास झालेच नाही, सगळं बकासच झालं आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावं होणार नाही. आणि आत्ता जयसिंगपूर शहरामध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेब, आदरणीय गणपतराव साहेब, आदरणीय माधवराव घाडगे साहेब यांच्या माध्यमातून खरं तर शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी अशा माध्यमातून आज जयसिंगपूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे 26च्या 26 उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून येतील अशी खात्री या ठिकाणी आज वाटावं लागलेलं आहे. आणि अनेक वरिष्ठ नेते आज या जयसिंगपूर शहरामध्ये आत्ता चंद्रकांत दादा येऊन गेले, तर राजू शेट्टी येऊन गेले, गणपतराव साहेब येऊन गेले, अशी बरेचसे लोक आज उद्या 2 दिवस अजूनही प्रचाराला वेळ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं परिवर्तन होण्याची 100% आता आम्हाला गॅरंटी वाटते. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि इथं थांबतो.